आणि आपण पाहिलं कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणाची इनसाइड स्टोरी नेमकी काय होती। यानंतर वळत इतर बातम्यांकडे। बातमी अत्यंत महत्त्वाची राजकीय वर्तुळातली। सीएम कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलू शकतात। मुख्यमंत्र्यांना निर्णय बदलण्याचा अधिकार आहे। राज्य सरकारकडे महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आलेला आहे। हस्तक्षेपामागील कारण सीएमना नोंदवावी लागणार असून मंत्र्यांना घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे। या अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात। मात्र अशा निर्णयामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपामध्ये नोंदवावी सुद्धा लागणार आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, मंत्र्यांसंदर्भातला हस्तक्षेपाचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांना देण्यात आलाय, मात्र त्यासाठी त्यांना कारणेही नोंदवावी लागणार आहे असं या अधिसूचनेत दिसतं। या संदर्भातले अधिक तपशील। हिताचा जर दृष्टिकोनातून कोणताही निर्णय घेण्याचा असेल तर यासाठी आता मुख्यमंत्री थेट हा निर्णय आहे तो घेऊ शकतात। एखाद्या मंत्र्याने जर घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप देखील आहे तो करता येणार आहे। अशा पद्धतीची अधिसूचना आहे ती आता काढण्यात आलेली पाहायला मिळते। कारण की ज्यावेळेस एखादे मंत्री निर्णय घेतात त्यावेळेस जर काही बदल करायचा असेल तर त्या मंत्र्याची सहमती असणे गरजेचे असते। मात्र आता थेट मुख्यमंत्री देखील या सगळ्या संदर्भातला निर्णय आहे तो घेऊ शकतात। मात्र यासाठी काही महत्त्वाची कारणे आहेत ती द्यावी लागणार आहेत आणि त्यासाठी आता हा एक अधिसूचना निघाल्यामुळे आता सचिवांना ती कागदपत्र सादर करणे देखील असे बंधनकारक असणार आहे। त्यामुळे हा एक मोठा निर्णय आहे तो सरकारच्या वतीने घेतला असंच म्हणावं लागणार आहे। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।